राम राम मित्रा. तुझं कसं काय चाललंय? अरे मी तुला विचारतोय. अरे पण मी तुला विचारतोय. बोल बोल बोल. तू तरी बोल नंतर मला तरी बोलू दे. असल्या बोलण्यानं कुणाचं कुणाला काही कळलं का? थांब जरा. तुला काय कळतं का? आपण तर असं संदर्भ बोलायला लागलो बरोबर तर कुणाचं कुणाला काय कळलं का दादा? कुणाचं कुणाला काय कळणार नाही मित्रा आहे का नाही? अरे पण मला मारायचं चाललं नाही रे तुझं. अरे लगा बाजार दिवस आज आपल्या गावचा बाजार आहे का नाही? अरे पाडव्याला सण झाला बाजार आला जवळ बाजारात जायचं सोडून इकडे राहणार कुणी काय निघालाय तू? अरे बाबा चाललोय पगारासाठी चाललोय मी. तुझ्या मालकाने तुला पगार दिला नाही का? अजून पगार झाला नाही माझा. नाही ना काय माणूस. अरे माझ्या मालकाला सकाळी पगार आणून देतो. तू बाजारला निघालाय? अरे बाजारला म्हणजे पगार मालकानं असा हातात टेकवला आणि बायकोनं लांब लचक लिस्ट लगेच काढली म्हणजे बाजार करायची. आता काय सांगायचंय? अरे बाबा सगळा बाजार दिवाळीचा कधी पाडव्याचा बाजार पोरांना कपडे बायकोला साडी लांब काय सांगायचंय बाबा? निघाला आता जातो बाजारला जातो आणि जाऊन बाजार तेवढा घेऊन येतो. नाव काढस तर कारभारी असं अगं 100 वर्ष आयुष्य आहे बघा. बोल कारभारी काय अगं बाजारला निघाले बाजारला निघाला येताना तेवढी माझ्यासाठी एक आवडती गोष्ट आणा की. आणि अजून काय राहिले काय? राहिले की तुम्हाला सांगते की. सांग बरं काय राहिले? माझ्यासाठी पॅराशूट तेलाची बाटली तेवढी घेऊन या की. अगं पॅराशूट खोबरे तेलाची बाटली तर लिस्ट मध्ये पहिल्या नंबरला लिहिली मी. किती वर्षाला आहे तुम्ही? आणणार माझ्यासाठी तेलाची बाटली? नक्की आणणार. पॅराशूट खोबरे तेलाची बाटली तुला आणणार. चांगली एक साडी बी आणणार. एक काम कर की कधी आपलं लग्नच लागलं त्यावेळेस तू नाव घेतलेलं उखाणा घेतलेला त्याच्या परत अजून तू नावच घेतलेलं मी बघितलं नाही. एक काम कर ना माझ्या जीवासाठी एक उखाणा घे ना. नाव घे ना. एवढ्या माणसात तांदूळ टाकलं एवढ्या माणसात लगीन केलं माझ्या संग तेव्हा लाजले नाही ना. आता नाव घ्यायला काय लाजायचं त्याला? सांग हो वहिनी लाजायचं काय असतं? घेऊन टाका नाव माझ्या मित्रांचं नाव घ्यायचं. अगं कसं आहे माहितीये का तुझ्या तोंडनं माझं नाव ऐकलं का नाही कसं भरून आलं का होतं. काय सांगताय काय? नाव घ्यायला लागली तू बोलत नाही भाऊ. गावी आले स्वामींच्या अक्कलकोट स्वामींच्या गावी आली म्हणती. गेलतो परवा तुझी बरोबर आहे. बरोबर आहे. गावी आले स्वामींच्या आपण होऊ एकजूट. गावी आले स्वामींच्या आपण होऊ एकजूट. हो वहिनी काय आम्हाला कळलं की काय गावी आले स्वामींच्या गावी आले स्वामींच्या गावी आले स्वामींच्या. हो भाऊजी मध्ये काय बडबड करताय? थांबा जरा. अरे माझी बायको कवा नाही ती नाव घ्यायला लागली मध्ये बोलतोय का? तू घे का? तो घे मी आहे. गावी आले स्वामींच्या आपण होऊ एकजूट. सचिन रावांचं नाव घेते सर्वांनी वापरा पॅराशूट. काय बात क्या बात हरी गड्या लय हुशार आहे की तुझी बायको. अरे या हुशार म्हणजे लय हुशार. अरे मला जन्मोजन्मी हीच बायको मिळाली म्हणून मी ह्या वर्षी मीच वडाच्या झाडाला फेऱ्या मारणार आहे. अगं तसं नाही का खरंच म्हणतोय तर. अरे मित्रा वडाच्या झाडाला बायका फेऱ्या मारत असतात. नाही 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 वडाच्या झाडाला नाही. या वर्षी मी कल्पवृक्षाच्या झाडाला फेऱ्या मारणार. कल्पवृक्षाच्या? कल्पवृक्षाच्या म्हणजे नेमकं कशाच्या? कल्पवृक्षाच्या म्हणजे नारळाच्या. त्याच्यापासून नाही का पॅराशूट खोबरे तेल बनतात तीच कल्पवृक्ष. पण मला सांगितलं त्या कल्पवृक्षाच्या झाडाला कशासाठी फेऱ्या मारणार तू? आता बघ कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसून मनामध्ये एखादी इच्छा केली बरोबर की लगी पुरी होती का नाही? होय होय होय. आणि माझा अगदी तसंच माझ्या बायकोचं आहे बघ. कसं आहे? माझ्या बायकोपाशी मी काय मागच तर होय माझी बायको मला कधी नाहीच म्हणत नाही. आता प्रेमानं दिली बाबा. आता प्रेमानं दिली. तिला जर राग आला आणि एखादा जर तडाख्यात घालवला घडी रागाच्या परत जर कोण जर गावलं 5 बोटं गावती घालावं यू गावावर 5 बोटं उठून देत. अरे 5ची पावर आहे पॅराशूट खोबरे त्याला सारखी तिच्यापाशी. होय पण मला सांग मित्रा तुझी बायको कल्पवृक्ष सारखी म्हणजे हाय तर नेमकं काय? आता बघ 4 माणसं अचानक जर आपल्या घरी जेवायला आली 4 पैकी जर आपल्या घरी आली जेवण करायला आणि घरात जर त्याला मीठ कमी
असलं तर परदेशी काहीतरी आयडिया करते त्या माणसांना स्वयंपाक बनवून जेवायला तेवढं घालते बघ. म्हणजे तुझ्यापर्यंत काय तक्रार आणत नाही म्हणजे? माझ्यापर्यंत तक्रार बी आणत नाही आणि चिकाट बी तेवढीच. कसं काय? एका पैशाचं 2 वस्तू येत असलेल्या तर ती 4 वस्तू घरी घेऊन येईल बघ. एका पैशात 4 वस्तू मित्र. अरे माझी बायकोच कल्पवृक्षासारखी आहे तेवढे हुशार आहे. काय झालं? माझ्या बायकोनं मला सांगितलं होतं घरातली कल्पवृक्षाची बाटली संपली आहे. होय. आणि येताना घेऊन या म्हणून बाजार. मग तू बाजारला नाही आला आला? का कशाचा बाजार आणि काय तुझ्या संगत बोलत बसलोय मी. हा. जातो पट्टीशी कल्पवृक्षाची बाटली तेवढी तिला आणून देतो. भानगड काय माहितीये का काय? तिला झोपताना उशाला लागते रे. ती कल्पवृक्षाची बाटली. त्याच्याशिवाय तिला झोपच लागत नाही. जातो बाजारला जाऊन पट्टीशी घेऊन येतो बघ. पण मला सांगून जा की. अरे मित्र गेला बघा माझा मित्र. आज कल्पवृक्षाची बाटली जी बायको झोपताना उशाची घेते म्हणजे झोपताना थोडं थोडं पेत असेल त्याच्यामुळेच हुशार असेल बघा. आहे का नाही? आता काय करतो त्याच्या घरी आज संध्याकाळी जातो तेवढी याच्या बायकोच्या उशाची कल्पवृक्षाची बाटली चोरून आणतो आणि माझ्या बायकोला नेऊन पाजतो म्हणजे माझी बायको हुशार होईल आणि मी पण पेतो म्हणजे माझा संसार सुखात चालेल. जातो म्हणजे बाटली तेवढी चोरून आणतो माझ्या बायकोला पाजतो. काय म्हणणे अगं हे बघ सगळा बाजार आणला तुझी साडेबीन ही कल्पवृक्षाची बाटली. किती चांगलं आहे तुम्ही. अगं तू सांगितलं मी ऐकलं नाही असं कधी झालंय का. एक काम करूया अंधार झालाय जेवण चांगली झाली ती. आता एक काम करू झोपून घेऊ सकाळी आपल्याला रानातली बाजरी काढायला जायचंय. हा गुड नाईट. मंडळी खाणं करायचं ना बाटली चोरा निघालोय मी. मार खायचा पुढे आता पाहताची कालवा केलं म्हणजे ती जागी होती दोघ जण. हा जातो मी बाटली चोरणार. गेलं झोपीचं सॉंग बिंग घेते का काय? आता झोपलं बघा गोरायला जाम झोप लागली त्याला. जातो माझ्या बायकोला तेवढी बाटली आणून देतो पाचतो माझ्या बायको. हे हसू नको जागू होते की तिकडं. हा काय झालं काय म्हणणे एक काम कर काय म्हणजे मी दोन्ही हाताने धरलं त्याला. एक काम कर तुझी दाखव 5ची पावर याला 5 बोट वाटली पाहिजे बघ. 5ची पावर दाखव पॅराशूट त्याला सारखी. ती बोलत नाही ती बोलत नाही म्हणून पाहिजे करतो मी. हान हान कारभार दाखव 5ची पावर पॅराशूट खोबऱ्यात त्याला सारखी. करशील का चोऱ्या चोऱ्या करतो भेट्या लोकांच्या घरात शिरून सोन्यावर चांदी चोरायचं सोडून बाटल्या चोरतो. बाटली चोर कुठला कारभार मी धरलं याला. तू एक काम कर आता दुसऱ्या हाताने दाखव तुझी 5ची पावर. हे बेनिया गांधीजीने काय सांगितलंय एका गालात मारली की दुसरा गाल पुढे करायचा असतो. हा कारभार दुसऱ्या गाला धरलं मी. एक 2 मोजायची तुम्ही चला 1 2 म्हणायचं. हा 2 करशील का चोऱ्या चोऱ्या कारभार. हा तुम्ही थांबत होता. काय ते? मला नाही राग आला याचा. असं का मग काय हलकटाला एक हाताला भागडा झाले. आता दोन्ही हाताने हाण. आता दोन्ही हाताने मारते. हा हाण हाण दोन्ही हाताने दाखव 5ची पावर. कारभारीने लय मारलं गाड्या तू लय रडा लागलेला का कोण आहे तुमचा शेजारी सुरेश आहे हो मी. आज सूर्या लगा तू काय बसून चोऱ्या चोर चोर. आता ग बया कंपनी शेत खाते की काय शेजार
तुझं गियारी गेले काय का हा लोकांच्या घरात शिरतो चोऱ्या करायला आलाय ते आलाय आणि वहिनीने मला मारलं काय म्हणायला लागलं चोरी करायला चोरी करतोय का दुसरं अरे मित्रा मी नाही चोरी केली मग काय तुझं होत असतं का चोरी करायला परिस्थितीनं चोरी करायला लावली म्हणजे अरे तुमच्या दोघांचं मला काय वाटलं हा तुमच्या दोघांचा संसार कसा सुखात चाललाय आमच्या दोघांचा संसार 4 दिवस सुखाचा चाललाय मग तुझी बायको ती कल्पवृक्षाची बाटली उशाशी घेते हा संध्याकाळी झोपताना थोडं पेत असेल त्यामुळे हुशार असेल असं मला वाटलं पेत असेल हा आता त्यामुळे मी मनात काय म्हणलं माहितीये का तुला काय वाटलं मनात मला काय हा. वाटलं शी बाटली तेवढी चोरून न्यावं न्याहो आणि माझ्या बायकोला नेऊन पासाव शेपट म्हणजे माझी बायको हुशार होईल तुझं गेले काय लागा तुझ्या डोक्यात नारळ पडलाय काय हे अलगा ती तेल वापरते म्हणून ती हुशार नाही मग अरे ते असताना हुशार आहे म्हणून पॅराशूट फेब्रिक तेल वापरते असं आहे होय. बरं मला सांगा हा. तुम्ही सारखी ती पॅराशूट तेल का वापरता अरे जी सगळ्यात बेस आहे का नाही सगळ्यात ते चांगलं आहे तीच माणूस वापरत बरोबर आहे बरोबर आता उदाहरणार्थ बघ हा सांग तुझ्या घरी ट्रॅक्टर जर असला माझ्या घरी जर ट्रॅक्टर जर असला हा? हा. तर तो नांगराला पहिले चुकतील का उग लगा एवढा मोठा ट्रॅक्टर घ्यायचा आणि परत मुख्याला जनावरांची आपदा कशाला करायची बरोबर आणि आहे. तुमच्या घरी जर गॅस असला तर चूल पेटवताल का अहो वहिनी एवढा मोठा गॅस संघ असल्यावर आपल्या कशाला चूल पेटवायची बरोबर आहे का नाही हो मंडळी आणि तुझ्या घरी जर संडास बांधलेला असलं तर रोडच्या कडेला हागायला जाऊन बसशील त्याला लगा मित्राची 4 चौकात आबरू घालवायला लागला आणि तुला आपलं आहे ना काही नाही अरे मला मागितली असती कल्पवृक्षाची बाटली एखादी अरे तर एक काय अख्खं बॉक्स टोकऱ्यात घातला असतं तुझ्या ती कल्पवृक्षाची बाटली म्हणजे ती निळी बाटली काय आहे का याला काय